नेते दरेकर सुद्धा उपस्थित होते। एकाच लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी प्रवास केलेला आहे। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी हा योगायोग घडून आलेला आहे। लिफ्टमध्ये भाजप नेते दरेकर सुद्धा होते। याआधी तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। लिफ्ट समोर काही वेळ वाट पाहत हे दोन्ही नेते उभे होते, मात्र त्यावेळी लिफ्ट आली आणि त्या लिफ्टमध्ये दरेकर हे देखील होते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी देखील ग्राउंड फ्लोअरवरून तिसऱ्या मजल्यापर्यंत एकाच लिफ्टने प्रवास केला। तर विधान भवनामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की ठाकरे आणि फडणवीस या ठिकाणी एकत्र होते लिफ्टच्या बाहेर। म्हणजे आत आपण पाहतो दरेकर सुद्धा या लिफ्टमध्येच होते। देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, दरेकर या एकाच लिफ्टमधून त्यांनी या ठिकाणी प्रवास केला। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी योगायोग म्हणा की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टनं प्रवास करताना पाहायला मिळाले आहेत। तर यांना आधी बाहेर काढा, दरेकरांना पाहून ठाकरेंनी हे मिश्किल वक्तव्य देखील यावेळी केल्याचं कळतंय। तर लिफ्टच्या जवळ उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये काही काळ संवाद देखील झालेला आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे या अधिवेशनासाठी आज उपस्थित आहेत। फक्त ही एकच भेट नाहीये, तर याआधी चंद्रकांत पाटलांनी त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। तसंच उद्धव ठाकरे, अनिल परब यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि चॉकलेट सुद्धा दिली। आणि लिफ्टमध्ये जात असताना ज्यावेळी दरेकरांकडे उद्धव ठाकरे यांनी पाहिलं त्यावेळी यांना आधी बाहेर काढा असं मिश्किल वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकीकडे टीका टिप्पणी देखील सुरू असते, मात्र दुसरीकडे अशा प्रकारचे हास्य विनोद देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतात। तर या लिफ्टमध्ये भुजबळ आणि चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधले सगळ्यात दिग्गज नेते जे आहेत ते एकाच लिफ्टमधून या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळाले। खरं तर या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी म्हणून विरोधक आक्रमक आहेत। अशा वेळेला भाजप नेत्यांकडून आता ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली जाते। एकीकडे आपण इथे पाहतो चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, अंबादास दानवेंची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंचं त्यांनी स्वागत केलं, त्यांना चॉकलेट्सही दिली। अनिल परब त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना त्यांनी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। तर दुसरी दृश्य ती म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये येताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टमधून प्रवास करत होते। अनिल परब यांनी मुंबई पदवीधरची निवडणूक लढवलेली आहे, कालच परवाच यासाठी मतदान झालेलं आहे। आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेताना अनिल परब यांना निवडणुकीसाठी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देखील दिल्या। याआधी युती असताना ठाकरे गटाचे नेते म्हणजे शिवसेनेचे नेते आणि भाजप नेते यांच्यामध्ये असाच खेळीमेळीचा संवाद पाहायला मिळाला होता। मात्र महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर हा संवाद कुठेतरी तुटला होता। त्यानंतर ठाकरेंकडून सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका करण्यात आली होती। विधान परिषदेची विरोधी पक्षनेता अनिल परब इतके निवांत का बसले? आज काहीच नाही ना। त्यांना विचारा की आम्ही आमच्या एकटी जागाला वन पेढे वाटतो दादा, आम्ही एकटी जागाला लोकसभेच्या वन पेढे वाटतो। मी यांचा ऍडव्हान्स मध्ये वाटतो सगळ्यांना भुके द्यायचं आणि ऍडव्हान्स मध्ये वादी केलेलं प्रेम असू द्या। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, त्यावेळी अनिल परब यांना त्यांनी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देखील दिल्या। आणि महत्त्वाची बाब, उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना यावेळी असंच प्रेम असू द्या असं देखील म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरे आणि फडणवीसांची देखील या दरम्यान भेट झालेली आहे आणि दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला। तर अधिवेशनाच्या संपूर्ण काळामध्ये सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक असताना आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन देखील झालं, घोषणाबाजी देखील झाली। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की भाजप नेत्यांकडून ठाकरे गटाच्या नेत्यांची या ठिकाणी भेट घेतली जाते। तर योगायोगानं का होईना मात्र लिफ्टजवळ ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये संवादही घडतोय।